मी 18 सिनेमे केले असले, तरी मी एकही सिनेमा सिनेमा शूट नाही केला. मी बजेट शूट केलं. हं, मी कोणालाही पाठ करून देत नाही. हं. तुम्ही पाठ नाही करायचं. याचं कारण असं आहे, की तुम्ही मोमेंट वाईज तुमचे संवाद लक्षात ठेवले पाहिजे. त्यावेळेला मी मग त्यांना सांगितलं युनिव्हर्सिटीला, की तुम्ही मला लेक्चर द्यायला बोलवू नका. हं, तुम्ही मला प्रॉडक्शन करायला बोलवा. हं. कारण माझं प्रॉडक्शन करणं हीच एक प्रकारचं शिबिर असेल. हं. निर्माते येतात ना. निर्माते येतात ज्यांना ज्यांना पैसा हवा असतो किंवा पॉप्युलरिटी हवी असते. मग ते पॉप्युलर नट घेऊन येतात. पण आता असे निर्माते येतात, जे राष्ट्रग्रंथसारखं नाटक. हं. कारण ह्या नाटकाचे प्रयोग शाळांमधनं करावे, कॉलेजमधनं करावे, जनजागृती करावी, लोकांना संविधान काय आहे हे कळण्यासाठी केलेला अट्टहास आहे हा. आमच्या घरच्यांनी काही वेळेला असे सांगितलं, की तू PR का नाही वाढवत? म्हटलं त्यांनी काय होणार आहे? मला आज प्रसिद्धी नको आहे. मला कायमस्वरूपी प्रसिद्धी पाहिजे. हं. मी असं काम करून ठेवणार आहे, की मी गेल्यानंतर सुद्धा ह्या नावावरती कुमार सोनीचा शिक्का राहिला पाहिजे. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तसं म्हटलं तर आपण जरा बऱ्याच गॅपनी भेटतोय. पण मला नेहमी असं वाटतं, की आपण एखादी गोष्ट करतो, त्याचं सातत्य असलंच पाहिजे, पण त्याच्यात नाविन्य देखील असलं पाहिजे. आणि उगाचच करायचं असं म्हटण्यापेक्षा काहीतरी एक विषय समोर आला पाहिजे आणि मग एखादा एपिसोड करणार, तसा पाहुणा भेटला पाहिजे. तशी व्यक्तिमत्व भेटली की मग मजा येते, की आपण काहीतरी आता पुढची स्टेप गाठतोय असं वाटतं. तर एक बराच गॅप झालेला आहे. आज माझ्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे, की ज्यांनी 6 दशकं या मराठी रंगभूमीची सेवा केली. आजही तितक्याच उत्साहाने, तितक्याच जोमाने ते मराठी रंगभूमीसाठी झटतायत. मराठी रंगभूमी हा त्यांचा श्वास आहे. 6 दशकं म्हणजे म्हणायला फक्त 6 दशकं नाहीत. म्हणजे अगदी जर का मी कधीच खरं तर कागद किंवा मोबाईल जवळ ठेवत नाही. पण यादी जेवढी मोठी आहे ना, की काही त्याच्यातनं राहायला नको. म्हणजे अगदी वानगी दाखल जर उदाहरण द्यायचं झालं तर अग्निपंख सारखं नाटक आहे, रातराणी आहे, लग्नाची बेडी आहे, वासूची सासू, कोणीतरी आहे तिथं, देहभान, त्या तिघांची गोष्ट, जन्मरहस्य, सुखांशी भांडतो आम्ही, आणि ते अगदी आत्तापर्यंत राष्ट्रग्रंथ भूलभुलैया. ही नावं जर का आपण बघितली तर आपण वेगवेगळ्या एरामध्ये जातो आणि प्रत्येक एरामध्ये गेल्यानंतर ती व्यक्ती कशी व्यक्त झालेली असते ते आपल्याला समजतं. आता फार इंट्रोडक्शन मी करत नाही. आपण स्वागत करूया दिग्दर्शक कुमार सोहनी यांचं. नमस्कार. नमस्कार नमस्कार. सर. आज म्हणजे मला खूप वर्षांपासून तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या, पण मला निमित्त सापडत नव्हतं आणि आज ते निमित्त मला मिळालेलं आहे. मला सगळ्यात पहिले तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल, की तुमचा प्रवास तसं म्हटलं तर NSD पासून सुरू झाला. NSDच्या आधीपासूनच तुम्ही नाटक हे तुमचं प्रेम होतंच, पण NSD मध्ये तुम्ही त्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर तुमचा प्रवास सुरू झाला. NSD मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आज मागे वळून बघताना तुम्हाला असं त्यावेळेला वाटलं होतं, की आपल्याकडनं एवढं काम होईल? नाही, एवढं काम होईल की नाही मला माहीत नव्हतं. पण मला ना NSDने नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला, हं. जो आधी नव्हता. त्याच्या आधी पण मी नाटकं डिरेक्ट केलेली होती. व्यावसायिकच केली होती डिरेक्ट. माझ्या ग्रुपमधनं डिरेक्ट केलेली होती. पण तेव्हा मी नाटक करताना मी अभिनय पण करायचो, मी संगीत पण करायचो, नेपथ्य पण करायचो. पण ते करत असताना मला NSD मध्ये गेल्यानंतर
आपल्याकडे काय आहे जे आपण द्यायला पाहिजे ते शिकवलं. हम्म. मुळामध्ये माझा आवाज चांगला नाही, जो नटाला आवाज आवश्यक असतो तसा आवाज नाही. हम्म. माझा थोडासा किरटा आवाज आहे. तो गायकाचा आवाज आहे, विनोदी नटाचा आवाज आहे, हम्म. पण परिपूर्ण नटाचा आवाज नाही. हम्म. विनोदीच भूमिका करायच्या असं शिक्का मला घ्यायचा नव्हता. त्यामुळे मी ठरवलं की मी नट झालोच तर फक्त विनोदी होईन. पण ते मला जे शिक्षण मिळालं हम्म. त्यातनं मला दिशा मिळाली की मला काय व्हायचं आहे. मी उत्तम चित्रकार आहे, त्यामुळे मी नेपथ्य, माझे सगळ्या नाटकाचे नेपथ्य मीच करतो, हम्म. आजही करतो. जरी नेपथ्यकार वेगळा असला तरी माझी कल्पना ती मी तर मांडतो. पण हे करत असताना प्रकाश योजनाकार मी आहे, पण मला नक्की काय करायचं आहे हे मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने शिकवलं. हम्म. आणि रादर मी स्वतःमध्ये जाणून घेतलं की आपण ह्याच्यापेक्षा दिग्दर्शक म्हणून जास्त चांगले प्रभावीपणे मांडू शकतो आपल्याला जे मांडायचं आहे ते. हम्म. आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे अधिकार असतील हम्म. की मला काय सांगायचं. हम्म. मी नट झालो असतो की मला बाबा हा रोल मिळाला, फार फार तर मी नाकारू शकलो असतो, हम्म. पण मला करता आले नसते. हम्म. मला ज्या माझ्या डोक्यामध्ये जे करायचे आहे ते मला करता आले नसते, जे मला दिग्दर्शक म्हणून करता येईल. हम्म. ही मला दृष्टी आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने दिली. त्यामुळे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या शिक्षणानंतर खऱ्या अर्थाने मी ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत. NSD मध्ये तुमचा जो प्रवास सुरू झाला, तो प्रवास त्यावेळेला तुमचं पक्क झालेलं होतं की आपण नाट्य दिग्दर्शनच करायचं? नाही, अजिबात नाही. सुरुवात तर माझी गायकापासून झाली. हम्म. मी गायक म्हणून धनगर राजा 1961 साली गेले, 65 वर्षापूर्वी, आणि व्यावसायिक रंगमंचावरती गेलो. नंतर चिनी आक्रमणाचा फार्समध्ये मी अभिनय केला. दादा कोंडकेंबरोबर मी अभिनय केला चिनी आक्रमणाचा फार्स, जेव्हा गव्हर्नमेंटने हो. त्यांना प्रयोग दिले होते तेव्हा. नंतर मी बालनाट्यातनं गेलो. माझी आई अभिनेत्री, संगीत विशारद, त्यामुळे तिच्याकडनं मला गायनाचं आणि अभिनयाचं बाळकडून मिळालं. हम्म. पण जेव्हा जेव्हा मी मोठा होत गेलो किंवा मग मी माझी स्वतःची संस्था सुरू केली 1973ला, कला सरगम ठाणे. मग तिथे काय मीच बॉस, हम्म. मग मीच दिग्दर्शन करायचं, मीच अभिनय करायचा, मीच संगीत करायचं, असं सगळं करत गेलो. NSD मध्ये गेल्यानंतर मात्र मला, मी आत्ता मगाशी सांगितलं तशी, मला एक दिशा मिळाली नक्की की मी दिग्दर्शनच करायचं आणि मी दिग्दर्शनच करायला लागलो. हम्म. म्हणजे मी काही काही ठिकाणी मला चांगली संधी असून सुद्धा, एखाद्या नाटकामध्ये भूमिका करायची संधी असून सुद्धा मी ते प्रामुख्याने टाळलं. किंवा अशोक खांडेचं जेव्हा जे मंगलगणी दंगलगणी आले त्याच्या सुरुवातीला आम्ही एकत्र होतो, हम्म. तर अशोक खांडेने मला सांगितलं की तू चांगला गायक आहेस, तर आपण तू ते म्हण, गाणी म्हण. हम्म. म्हणजे गण पठेबापुरांचा गण मी म्हणायचो, पण मी ते स्ट्रिक्टली नाही म्हणून सांगितलं की नाही, मला मी तुझ्याकडे प्रकाश योजना करीन फार फार तर, मला दिग्दर्शनच करायचं. कारण मला पाहिजे ते करण्याची मला संधी दिग्दर्शक म्हणूनच मिळू शकते. बरोबर. म्हणजे उद्या तुम्ही एखादा चांगला विषय घेऊन आलात आणि मला तो आवडला नाही तर मी तो नाकारू शकतो. ते स्वातंत्र्य आहे. पण मला जर का सावरकरांची भूमिका करायची आहे तर मग मला प्रोड्युसर शोधायला हवा, त्यांनी मला विचारायला हवं. म्हणजे अशा अनेक अटीतटी यायला लागल्या. मग मी त्याच्यासाठी योग्य आहे की नाही, म्हणून मग. आणि गंमत अशी झाली की ह्या इतक्या वर्षामध्ये मी विविध विषय करू शकलो. म्हणजे नाटक फक्त मनोरंजनाचं क्षेत्र आहे हे मला मान्यच नाही. मनोरंजन आणि ज्ञानरंजन. म्हणजे फक्त मनोरंजन करणारी नाटकं करायची का आपण, जी चालतात, लोक बघतात, हजाराच्या वरती प्रयोग होतात, म्हणजे तसेच करायचं का फक्त. मग वेगवेगळ्या विषयांना हात कोण घालणार, वेगवेगळे प्रयोग कोण करणार, तर ते करण्याची मुभा मला दिग्दर्शक म्हणून. पण त्याच्यामध्ये एक मेख अशी आहे की तुम्ही असं तर म्हणालात की मनोरंजनाचा फक्त विषय नाही, ज्ञानरंजन आहे. पण एक पूर्वापार, एक असं मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण आजही वाक्य ऐकतो, नाटकाने काय पोट भरत नाही, असं एक बोललं जातं. निर्माता त्याच वेळेला पैसे नाटकासाठी लावतो जेव्हा त्याला माहितीये की ह्याचे प्रयोग होणार आहेत, याच्यातनं अर्थार्जन होणार आहे, असं म्हटल्यानंतर निर्माता पैसे लावायला तयार होतो आणि नाटक पुढे घडतं. त्याच्यानंतर काही नियम असे असतात की सेलिब्रिटी फेस ज्याला आपण म्हणतो तो पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे मग येतील फक्त विषय चांगला असून
चालणार नाही, लोक तिकीट काढून आली पाहिजे. ह्या सगळ्याचा समतोल तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसा काय बांधलात? कारण तुमचं एकही वर्ष असं नाहीये की ब्रेक आहे हो. नाटकाला. म्हणजे आपण 6 दशकं म्हणतो, ही 6 दशकं नुसती म्हणायला नाहीयेत. प्रत्येक वर्षामध्ये तुम्ही नाटक केलेलं आहे. सातत्य आहे. हे सातत्य तुम्ही कसं काय जपलत? सातत्य जपलं म्हणजे मी जेव्हा NHE मधनं आलो, तेव्हा मला असं खरं वाटलं होतं, की आता मला दरवाजे मोकळे आहेत. हं. पण तेव्हा मला नाकारलं. काही मान्यवर निर्मात्यांनी नाकारलं आणि मग मी ठरवलं आणि मी जेव्हा 79 ची गोष्ट आहे. त्यावेळेला दूरदर्शन किंवा चित्रपट किंवा टेलिव्हिजन माध्यम इतकं बोकाळलेलं नव्हतं. हं. आज कुठलाही बरा चेहरा दिसणारा असला की तो लगेच जातो, त्याला लगेच मिळतात. दिग्दर्शकही एखादी एकांकिका केली असेल की त्याला मिळतात. तसं आमच्या वेळेला नव्हतं. हं. त्यावेळेला तुम्हाला झटून काहीतरी करून दाखवून जे मला हं. 2 निर्मात्यांनी सांगितलं, तुम्ही स्वतःला सिद्ध करा. सिद्ध करा. तर त्यावेळेला फक्त राज्य नाट्य स्पर्धाच होती. हं. म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेला दरवर्षी एक तरी नाटक व्हायचंच. त्यामुळे तो माझा पायंडा चालू होता. असं करता मला म्हणजे 1 नाटक, 2 नाटक अशी करत मी ॲक्टिव्हिटी तेव्हा चालू होती. पण मी जेव्हा स्थिरस्थावर झालो, म्हणजे मला जेव्हा नाटकं मिळायला लागली व्यावसायिक म्हणून, तेव्हा मग वेगवेगळे प्रयोग करायचे. हं. आता तू जसं म्हणालास की वेगवेगळे निर्माते येतात. निर्माते येतात ना. निर्माते येतात ज्यांना पैसा हवा असतो किंवा पॉप्युलरिटी हवी असते. मग ते पॉप्युलर नट घेऊन येतात. पण आता असे निर्माते येतात, जे राष्ट्रग्रंथसारखं नाटक, हं. त्याला माहिती आहे खड्डा आहे पूर्ण. बरं तो असे पण घेत नाही, नामवंत कलाकार पण घेत नाही, कारण घेऊ शकत नाही तो, कारण त्या नाटकामध्ये 18 कलाकार आहेत आणि 51 भूमिका आहे. हं. म्हणजे आंबेडकरांच्या भूमिकेसाठी जर का एखादा मान्यवर नट घेतला, तर त्याचं मानधन किती होईल? बरोबर. प्लस त्याच्या तारखा मिळतील का? बरोबर. तर ते विचार करत असताना असा निर्माता आला ना माझ्याकडे आणि तो निर्माताच नाटक घेऊन आला माझ्याकडे. हं. मग मी त्याला सांगितलं असतं की बाबा नाही, तुला धंदा करायचा असेल तर मग तू मान्यवर नटाला घे. पण मी त्याला उलट सांगितलं की तू मान्यवर नटाला घेऊ नको. 2 कारणासाठी, की एक तर इकॉनॉमिक्स वाईज तुझा प्रॉब्लेम होईल. हं. तो जास्त पैसे देईल त्याला आणि वेळ. समजा तुला आजकाल शाळांमधनं, कारण ह्या नाटकाचे प्रयोग शाळांमधनं करावे, कॉलेजमधनं करावे, जनजागृती करावी, लोकांना संविधान काय आहे हे कळण्यासाठीचा केलेला अट्टाहास आहे हा. हे फक्त काहीतरी वेगळं आणि गंमत अशी की भारतातलं पहिलं नाटक आहे हं. संविधानाचं. त्याच्यावरती टेलिफिल्म झालेली आहे किंवा काय डॉक्युमेंटरी झालेली आहे, पण नाटक असं झालेलं नाही. हं. असा निर्माता जेव्हा माझ्याकडे करून, म्हणजे गमतीची गोष्ट अशी आहे की मी रेग्युलर जी काही माझी फी घेतो दिग्दर्शनाची, त्याच्यापेक्षा मी अतिशय नॉमिनल फी घेतलेली आहे. हं. मी तो व्यवसाय म्हणून बघितलंच नाही, ते एक आव्हान म्हणून बघितलं, प्रोजेक्ट म्हणून बघितलं. हं. मी आत्तापर्यंत नाटकांमध्ये अशा अनेक वेळा म्हणजे प्रोफेशनल फीचा विचार न करता काही काही गोष्टी आपल्याला नवीन करायला काय मिळतात का, हं. हे करण्याचा प्रयत्न केला. हं. आज येतात ना निर्माते माझ्याकडे येतात आणि सांगतात, विचारतात तुमच्याकडे विनोदी नाटक आहे का सस्पेन्स नाटक आहे, की मी त्या माझं एक उत्तर देतो, माझ्याकडे चांगलं नाटक आहे. कारण मला एखाद्या लेखकाने किंवा एखाद्या निर्मात्याने एखादं नाटक दिलं, मला आवडलं, तर ते मी ते काम करून ठेवतो, जे वेगवेगळं असतं. आणि असे अनेक लेखक आहेत ज्यांना माहिती आहे की मी काहीतरी वेगळं करतो. आज माझ्याकडे 4 ते 5 नाटकांच्या स्क्रिप्ट रेडी आहेत. हं. एक तर नाटक 2014 पासून रेडी आहे, डॉक्टर आनंद नाडकर्णींचं. हं. एकदम वेगळा विषय. 1-2 निर्माते माझ्याकडे आले होते, त्यांनी मला विचारलं की तुझ्याकडे नाटक आहे का? म्हटलं आहे. हे बघा, हे नाटक आहे. नाही रे, हे ना थोडंसं ऑफबीट नाटक आहे. हं. मी म्हटलं बघा, करायचं असेल तुम्हाला करा. माझा उद्देश काय वेगळा तुम्हाला सांगितला नाही. त्यांचा उद्देश पैसे कमवण्याचा असेल. मग आता देहबान सारखं नाटक, हं. देहबान ज्यावेळेला नाटक आलं त्यावेळेला मला एका मान्यवर निर्मात्याने सांगितलं, तू काय करतोयस? त्या निर्मात्याने यदाकदाचित म्हणून करोडो रुपये कमवलेले आहेत. हं. ते अशा पद्धतीचं नाटक करून तू त्याचे घालवतेस का? तेव्हा मी त्याला उत्तर दिलं होतं की अरे, देहबान हे नाटक मला आवडलंय, निर्मात्याला आवडलंय, मग करायला काय हरकत आहे? ज्या अर्थी त्याला आवडलंय त्या अर्थी त्याच्यावरती त्या निर्मात्याने दत्ता घोषळकरनी मला सांगितलं सुद्धा, हे मला पैसा मिळवून देईल की नाही मला माहित नाही, पण मला नाव मिळवून देईल. हं.
मी तेव्हा आम्ही त्याला तेही सांगितलं होतं की म्हटलं तुला नुसतं नाव मिळवून देणार आणि तुला पैसाही मिळवून देईल. तेव्हा मला लोकांनी वेड्यात काढलं. हम्म. पण ते त्याला पैसाही मिळाला, त्याला नावही मिळालं. मला एक वेगळा प्रयोग करायला मिळाला याचा मला आनंद आहे. हम्म. मी त्याच्याकडनं कमी पैशात काम केलं कारण मला ते नाटक आवडलं. हम्म. म्हणजे आर्थिकदृष्ट्या मी कधीच विचार करत नाही. मला अनेकांनी फसवलेलं आहे. हम्म. पण मी तो विचार करत नाही. मी नेहमी असा विचार करतो की यानं मला काय मिळालंय, हम्म. माझ्यात काही ग्रोथ झाली का, हम्म. हा वेगळा विषय नाही तर काय एक वासूची सासू केली की हजारो फार्स मी करू शकतो ना वेगळ्याच पद्धतीने. हम्म. मी तसं नाही केलं. किंवा कोणीतरी आहे तिथे सारखं सस्पेंड नाटक केल्यानंतर मी अनेक नाटकं आली ती मी नाकारली. हे काय करायचं पण हम्म. म्हणजे एखादं नाटक आपण केलेलं असलं काही वर्षापूर्वी तर त्याच्या जीवावरती तुम्ही जगणार का? हम्म. तसं नाही. मी केलं सोडून दिलं. आता पुढे काय नवीन काय करायचं हा विचार मी नेहमी केला. तुम्ही स्वतःला डिस्क्राईब करताना मी एक धाडसी दिग्दर्शक आहे असं तुम्ही स्वतःला डिस्क्राईब करताना म्हणू शकता का? म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपण काहीतरी प्रत्येक वेळेला नवीन नवीन प्रयोग करतो असं तुम्ही स्वतःला डिस्क्राईब करू शकता? हो मी करतो. ह्याचं कारण मी माझी विचारधारा तशी ठेवलेली आहे. बरं आता घर कसं चालवायचं अशा पद्धतीमध्ये पैसे मिळणार नाहीतच, कामही मिळणार नाही कारण असा बेभरोशाचा व्यवसाय आहे सगळा. तर त्याच्यासाठी माझी बायको माझ्या पाठीशी असल्यामुळे मी त्या बाबतीत निर्धास्तो. मी वेगवेगळे प्रयोग करू शकलो. म्हणजे NSD मधनं आल्यानंतर मी नोकरीही केली. नोकरी केली म्हणजे मला कल्चरल कोट्यावरती रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. की मी नोकरी केली. पण मी जेव्हा सिनेमात गेलो तेव्हा मात्र मला ती नोकरी सोडावी लागली कारण मी प्रोड्युसर पण झालो. ती सोडावी लागली. पण ज्यावेळेला मी लग्न केलं त्यावेळेला मला एक कन्फर्म माहिती होतं की माझ्या बायकोचं पोट भरण्याचे पैसे मला मिळवायचे आहेत तिथपर्यंत मी नोकरी करणार. म्हणजे मी ती नोकरी करते म्हणून तिच्या जीवावरती राहिलो नाही. पण मला तिथे एक आधार होता. आणि मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा मी थोडीशी काही पुंजी जमा केलेली होती त्यामुळे त्याच्यावरती पण मी करू शकत होतो आणि मला कामं येत गेली. मी जेव्हा सिनेमामध्ये गेलो तेव्हा पहिला सिनेमा मी स्वतः प्रोड्यूस केला. कारण नाटकासारखंच मी कोणाकडे जाणार नाही काम मागायला. तसंच हे इथे पण केलं आणि तो सिनेमा इतका चांगला झाला, गाजला की त्याच्या मी दरवर्षी माझ्याकडे एक सिनेमा करत गेलो. म्हणजे 1990 ते 2002 पर्यंत मी 13 सिनेमे आणि काही 7 का 8 मालिका, 5-6 टेलिफिल्म्स या 12 वर्षामध्ये मी एकही नाटक केलं नाही. कारण मी ठरवलंच होतं आता जरा इथे स्थिरस्थावर होईपर्यंत मी तसं करायचं. त्यामुळे मी धाडस केलं. फक्त माझं एक धाडस असं झालं की मला जे करायचं होतं मी 18 सिनेमे केले असले तरी मी एकही सिनेमा शूट नाही केला. मी बजेट शूट केलं. माझा असा एकही सिनेमा नाही की मला खुलं मैदान मोकळं मिळालेलं आहे तुम्ही करा. याचं कारण सगळे प्रोड्युसर माझ्याकडे आले. मग ते त्यांना घेऊन या 45 लाखामध्ये सिनेमा करायचा आहे, 50 लाखामध्ये करायचा आहे. मी जर गेलो असतो एखाद्या वेळेला की हा 2 करोडचा सिनेमा आहे असं म्हणू शकतो. हा माझा एक मात्र हे माझे नुकसान झालेलं आहे. पण तरी मी धाडस केलं. म्हणजे गमतीची गोष्ट अशी आहे की एका निर्मात्याने मला डबल रोलचा सिनेमा करायला सांगितला आणि त्याने मला बजेट असं दिलं की मला 35 वरती पण तो सिनेमा शूट नाही करता आला. मी 16 वरती केला. पण तो धाडसाचा निर्णय होता आणि एक प्रयोग होता. त्यावेळेला आजच्यासारखं मीडिया आला नव्हता जास्त त्यामुळे ते निगेटिव्ह वरती डिजिटल नव्हतं तेव्हा. 16 mm निगेटिव्ह वरती तुम्ही ती फिल्म करायची. हा धाडसी निर्णय होता. मग मी त्याला सांगू शकलो सगळं नाही बाबा मी नाही करू शकत मला 35 कर. पण ते मी नाही केलं कारण त्यांनी आपल्याला चॅलेंज दिलेलं आहे. मी नेहमी असं समजतो की त्यांनी एखादी गोष्ट आपल्याकडे आली आणि ती आपल्याला बसत नाही आपण बसवली पाहिजे. यासाठी ना मला
मी बजेटमध्ये काम करण्याची चांगली माझी शिकवणी मला एन चंद्राकडनं मिळाली. हम्म. मी एन चंद्रांकडे तेजाबसाठी असिस्टंट होतो. तर त्यांनी मला सगळे असे हे म्हणजे शिकवलं नाही. ते बघता बघता मी शिकलो त्यांच्याकडे. ते स्वतः एडिटर पण आहेत. ते शॉट कसे घेत आहेत, त्याची निगेटिव्ह कशी लागते, काय कमी होतं, म्हणजे जो डायरेक्टरचा रेशो असतो तो माझा 1:3 होता. म्हणजे 45,000 फूट जर मी शूट केलं तर बरोबर माझे 15,000 त्याच्यातले फूट ओके निघायचे. ह्या सगळ्या मी शिकत गेलो आणि त्यामुळे मी धाडस करू शकलो. एक फार छान वाक्य तुम्ही आता म्हणालात की मी सिनेमा शूट नाही केला, मी बजेट शूट केलं. येस. तुम्ही मालिकाही केल्यात, तुम्ही सिनेमे पण केलेत आणि तुम्ही रंगभूमी, पण तुम्हाला रंगभूमीच खुणावत राहिली. तुम्हाला कॅमेरा कमी खुणावतो? मला कॅमेरा कमी खुणावतो पेक्षा सुद्धा ना खरं तर जास्त आव्हान जास्त चांगलं सिनेमामध्ये आहे हे मला माहिती आहे, पण मी रमलो नाही तिथे. ह्याचं कारण मी सिनेमा थांबवलं करायचं ह्याचं कारण असं झालं की मी एक निरुत्तर नावाचा सिनेमा केला, उत्कृष्ट सिनेमा झाला. तो एशियन फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाला, दाखवला गेला. पण त्याच्यामध्ये तो झाल्यानंतर प्रोड्युसरनी सगळ्यांचे पैसे वगैरे व्यवस्थित दिले, पण तो रिलीज नाही होऊ शकला. कारण रिलीजसाठी ते पैसे लागतात, ते प्रोड्युसरकडे नव्हते. आणि मग मी थांबलो सिनेमा करायचा, नाही तर मी करत राहिलो असतो. म्हटलं मी जी गोष्ट केलेली आहे ती जर लोकांसमोर येत नसेल तर मी कशाला करायची. माझी गोष्ट मग ती चालवण्याची गोष्ट वेगळी. बरोबर. आता मी जी वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं केली त्याचे 1,000 रुपये होणार आहेत का 2,000 रुपये होणार आहेत, मी असा विचार नाही केला. कारण आपण नाटक करतो हा प्रयोगच असतो ना शेवटी. प्रत्येक हा प्रयोगच असतो आणि तो लाईव्ह असतो. बरोबर. मला आजही माझ्याकडे असे सिनेमे आहेत की जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिनेमे होऊ शकतात, पण मी ते नाही करत कारण माझ्याकडे कोणी येत नाही सध्या, कारण मी थांबल्यामुळे, म्हणून तो भाग राहिला. पण मला रंगभूमी आणि सिनेमा, टेलिव्हिजन मात्र मला अजिबात आवडत नाही, अजिबात आवडत नाही. कारण मला तिथं करताच येत नाही काही नवीन. 8 मालिका करून सुद्धा तुम्हाला असं तुमचं स्पष्ट 12 मालिका केल्या. ह्याचं कारण असं झालं की एका मालिकेमध्ये मी शूटिंग करत असताना एक EP आला त्या चॅनलचा आणि तो मला सांगायला लागला, हे तुम्ही शॉट एवढे कशाला शॉट घेताय, हे असे शॉट घ्या. आणि काही अंशी मला ते ऐकावं लागलं. मग म्हटलं आपण मग काय करणार आहोत, आपण म्हणजे फक्त ते सांगितलेलं फक्त करायचंय का? मग नको ना, नको. आपली इथे आपण जिथे आपला जो शब्द आहे, आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ती जर येत नसेल समोर, मला जर का दिवसभरामध्ये 20 मिनिटं काढायची तसं जर का निर्मात्याने सांगितलं तर मी काम कसं करायचं, क्वालिटीचं करायचं का ठोकपिट्टी करायची, ही त्यावेळची गोष्ट आहे. अर्थात आता सध्या युग बदललेलं आहे, आता सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या झालेल्या आहेत. माझे तिथे टेलिव्हिजनमध्ये पैसा आहे हे माहिती आहे, पण मला पैशात पण बुडवलं. कित्येक मालिकांचे मला पैसेच मिळाले नाही. मग सगळीचकडे कॉम्प्रोमाइज कशाला करायचा. आपण करूया ना, नाटक करूया. नाटकामध्ये मला आजही नाटक मला जास्त प्रिय आहे. ह्याचं कारण असं आहे की नाटकामध्ये मला इमिजिएटली रिॲक्शन मिळते. मी नाटकामध्ये बदलू शकतो गोष्टी काय. आता तुम्ही बघा, अनेक नाटकं, मान्यवर नाटकं आहेत जी नाटकं शूट झाले, पण ती शूट झाल्यानंतर त्याच मान्यवर दिग्दर्शकांनी केलेली आहे, पण ती तशी गाजली का? कारण त्यातली जी प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे, जिवंत प्रतिक्रिया, ती मिळत नाही. आज मी एखादा मी आत्ताच्या लेटेस्ट कार्यक्रमाबद्दल बोलतो. मी एक सखे सोबती नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे, जो मी जवळजवळ 400-450 लोकांना डिरेक्ट केलेलं आहे मान्यवरला. तर माझ्या मी एक पुस्तक आहे, तेच नावाचं पुस्तक लिहिलं, सखे सोबती म्हणून. तर एका माझ्या मित्राने मला सांगितलं की 500 पानाचं पुस्तक कोण वाचणार, तू यांच्याबद्दल जे बोललंयस मान्यवरांबद्दल ते शूट कर आणि दाखव.
मी म्हणलं ते टेलिव्हिजन शूट केलं आणि दाखवलं ते डेड आहे. हम्म. म्हणजे आज जरी तुम्ही बघितलं तरी मी डॉक्टर लागून बद्दल मी तेच तेच बोलणार. बोलणार. 10 वर्षांनी बघितलं तरी मी तेच बोलणार. पण मी जर आज लाईव्ह बोललो तर आज डॉक्टर लागूनचा मी समजा एखादा हाच किस्सा सांगितला, उद्या मी वेगळा सांगितला, उद्या वेगळे प्रेक्षक बसलेले आहेत, हम्म. मी त्यांना वेगळा सांगितला आणि त्यातनं मला जी आनंद मिळते मला आणि प्रेक्षकांना हम्म. तो जास्त मोलाचा आहे. हम्म. म्हणून मी हा पर्याय निवडला. म्हणून ते प्रयोग, म्हणून ते लाईव्हलीनेस जपण्यासाठी लाईव्ह ते प्रयोग. एक तुमचं वैशिष्ट्य अजून असं आहे की लेखकाकडून आलेलं नाटक, स्क्रिप्ट, बाउंड स्क्रिप्ट म्हणतो आपण, ते स्क्रिप्ट भले ते टायपिंग केलेलं असू दे किंवा ते लेखकांनी लिहिलेलं असू हस्ताक्षरात दे, असतो. ते परत एकदा तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात पूर्ण नाटक लिहिता. त्याच्या पाठीमागचं काय गणित आहे? असं एक गंमत अशी आहे की माझी पद्धत अशी आहे की लेखकाने एखादे मला स्क्रिप्ट दिलं की ते मी वाचतो. मी जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचू शकलो हम्म. तर मग ते करायचं की नाही याच्याबद्दल मी विचार करतो. जर मध्येच थांबवलं तर मी ते नाही करायचं. नाही करायचं. आता वाचल्यानंतर मी पुन्हा एकदा वाचतो. मग याच्यात पहिला माझा प्रश्न असतो, यात काही वेगळं पण आहे का? हम्म. यात मी काही वेगळं काही करणार आहे का? ती छापील किंमत आहे का अशी तेच ह्याच्यानंतर हेच ते ठप्पे मारायचे का मला नको. मग नको. ते झाल्यानंतर एकदा माझं ठरलं की हे नाटक करायचं आहे. मग मी ते नाटक बघायला लागतो. आपण जेव्हा एकदा वाचतो तेव्हा फक्त एकदाच वाचतो. पण जेव्हा आपण एक पान लिहितो तेव्हा आपण 3 ते 4 वेळा वाचतो. कारण ते लिहायचं असतं आपल्याला. हम्म. ते लिहित असताना मी लिहिल्यानंतर मी विचार करायला लागतो की आता ह्यावेळेला काय आहे, ह्यावेळेला कसं आहे. बरं मी स्वतः नेपथ्यकार पण आहे, मी प्रकाशयोजनाकार पण आहे, NSD मधलं शिक्षण घेऊन आलेलं आहे. हम्म. त्यामुळे अगदी जरी कॉस्ट्युम मी प्रत्यक्षात केली नसते ती मला कल्पना आहे त्याच्यामध्ये काय आहे ते. मग ती बघायला लागतो मी आणि मी अशा पद्धतीने रचना करायला लागतो. मग त्यावेळेला असं होतं की एखाद्या वेळेला म्हणजे हा टेक्निकल मुद्दा आहे खरा की त्या ब्लॅकआउटमध्ये एक प्रमुख भूमिका करणारा नट जर का रंगमंचावरती असेल आणि त्या ब्लॅकआउट नंतर पुन्हा तोच नट येणार असेल तर तेवढा त्याला वेशभूषा बदलायला वेळ आहे का? हम्म. तो नसेल तर त्यासाठी काय करू शकतो आपण, हम्म. हे लिहिताना मला कळू शकतं. हम्म. किंवा त्यातले काही काही ब्रॅकेट्स लिहिलेले असतात लेखकाने, त्या ब्रॅकेट्स मला जर मान्य नसतील तर मी माझ्या काही ब्रॅकेट्स स्वतःच्या मनात योजत असतो हम्म. किंवा त्या माझ्या स्क्रिप्टमध्ये मी लिहित असतो. आणि मग त्या दृष्टीने हे केल्यानंतर होतं कसं माहितीये का, मी जेव्हा स्क्रिप्ट पूर्ण घेतो हम्म. तेव्हा नंतर एखाद्या अभिनेत्याने विचारलं किंवा अभिनेत्रीने मला विचारलं किंवा टेक्निशियनने मला विचारलं, त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकत असतो. हम्म. मला त्याच्यासाठी लेखकाकडे जावं लागत नाही. बरोबर. हे केल्यामुळे काय होतं, मी जेव्हा लेखांचं वाचन सुरू करतो, वाचन झाल्यानंतर मी 4 दिवसात नाटकाचं पूर्ण ब्लॉकिंग करू शकतो. हम्म. कारण त्यांचं जे डिक्शन जे असते म्हणजे त्यांची जी संवादची शैली असते हम्म. ती त्यांच्याकडनं 4-5 दिवसात घेऊन करायची असते. ती एकदा ओके झाली की कोणी कुठे बसायचं, काय करायचं, हे करायचं. पण तरी सुद्धा माझी आणखीन एक वेगळी पद्धत आहे. मी कोणालाही पाठ करून देत नाही. हम्म. तुम्ही पाठ नाही करायचं. पहिल्या ब्लॉकिंगच्या वेळेला म्हणजे तुम्ही जेव्हा हालचाली कराल त्यावेळी तुम्ही हातामध्ये स्क्रिप्ट घेऊन या. हम्म. हातामध्ये स्क्रिप्ट घेऊन बोला वाक्य आणि बोला. याचं कारण असं आहे की तुम्ही मुवमेंट वाईज तुमचे संवाद लक्षात ठेवले पाहिजे. कुठल्या संवादाला मी उभा राहतोय, कुठल्या संवादाला मी बसतोय, याचं कारण असं आहे की त्या योगे तुमच्या डिक्शनमध्ये फरक पडतो आणि तुमच्या हालचाली तुमच्या लक्षात राहतात. हम्म. मी नुसतं जर का बोलता भाषण नुसतं जर का पाठ केलेलं असेल तर मला बसताना मी वेगळ्या पद्धतीने टोनिंगमध्ये असेल, हम्म. चालताना माझं टोनिंग वेगळं असेल. हम्म. कळलं की? आणि मी थिअरटिकली करतो. NSD मध्ये जे काही प्रशिक्षण मला मिळालेलं आहे त्या प्रशिक्षणावरती आधारित मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट वाचल्यापासून ते त्याचा प्रयोग होईपर्यंतची मी थिअरी लिहिलेली आहे. हम्म. असं मला असं वाटतं की मराठीमध्ये हे एकमेव पुस्तक असावं असं मला वाटतं. हम्म. तर ते केल्यामुळे ना माझ्या नाटक आणि आज
50 वर्षातल्या सगळ्या नाटकांच्या मुवमेंट माझ्या डोक्यात आहे. क्या बात. तुम्ही मला सांगा, सुखांची मांडता मी पुस्तक काढून द्या मला, आणि मला ते पुस्तकाला सांगा ह्यावेळी तो कुठे होता, मी आज सांगू शकतो. हम्म. पूर्वी तर मी सगळ्या माझे अशी स्क्रिप्ट पण मी करायचो, पण नंतर नंतर काय व्हायला लागलं की ते फारच व्हायला लागलं. माझ्याकडे सिनेमाची स्क्रिप्ट पण आहे, हम्म. मी लिहून काढ. आज जे ह्या क्षेत्रात म्हणजे जे डिरेक्टर येत आहेत रंगभूमीवरती, ते इतकी मेहनत घेतात असं वाटतं तुम्हाला? खूप. एक तर त्यांना इतके इतके आउटलेट्स आहेत मस्तपैकी, त्यांना हम्म. कुठल्या कुठल्या गोष्टीतनं काय 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 मिळतंय, वाचायला मिळतंय. आम्ही जेव्हा केलं होतं तेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्हाला हॅमलेट बघायला मिळालं नव्हतं. आज तुम्हाला हॅमलेट आहे, शेक्सपियरची सगळी नाटकं अवेलेबल आहेत, इंटरनेटवरती अवेलेबल आहेत, आणखीन काय काय युट्यूबवरती आहेत, कुठे कुठे अवेलेबल आहेत. तुम्हाला मटेरियल अवेलेबल आहे. त्यावेळेला काहीच नव्हतं ना. आज तुम्हाला 3 वेगवेगळ्या पद्धतीची हॅमलेट्स बघायला मिळतील. हम्म. कळलं की नाही? आणि त्यामुळे ना, आणि आजची ही पिढी इतकी हुशार आहे. एक तर हा जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे जो मला अजिबात कळत नाही, त्याला मला मला इंटरनेट मला नीट वापरता येत नाही, व्हॉट्सअप हे मला येत नाही, हम्म. आणि मी ते शिकायचाही प्रयत्न केला नाही. तुम्हाला गंमत अशी सांगतो की मी 18 सिनेमापैकी फक्त 4 ते 5 सिनेमांना मी व्हिडिओ असिस्ट वापरलेला आहे. हम्म. त्याच्यावरती मला एकाने सांगितलं होतं की तू व्हिडिओ असिस्ट कर. म्हटलं मला गाईड बघून प्रश्नपत्रिका लिहायची नाही. हम्म. मी जेव्हा कॅमेरावर मी सांगतो, दिग्दर्शक म्हणून जेव्हा बघतो तेव्हा मला माहिती असलं पाहिजे की ह्यावेळेला याचा हात कुठे होता, हा हे तुम्ही बघितल्यानंतर मग तुमची ना मनोवृत्ती चेंज होते. अरे आहे ना आपल्याकडे, बघूया ना आपण. पण ते जर तुमच्या 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 डोळ्यासमोर असेल, मनामध्ये असेल ते, कारण तुम्ही अलर्ट राहता. आपल्याकडे नाहीये ते. मग तुम्ही अलर्ट राहता की अरे बाबा हा इकडे डावीकडे होता का उजवीकडे होता, काय त्याचं लुक कसं होतं. असिस्टंट असतात पण स्वतः दिग्दर्शक असतात. मी माझ्या ह्याचे कधी काय म्हणतात त्याला, सिनेमाचे म्हणजे हे असतात ना, ब्रेक्स आपण करतो ना सगळे, स्क्रीन प्ले, शॉर्ट डिव्हिजन. शॉर्ट डिव्हिजन. मी शॉर्ट डिव्हिजन कधी कोणाला करू देत, मी स्वतः. हा मला मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो. पण आत्ताच्या पिढीला तुमचे अनुभवाचे बोल मिळावेत किंवा त्यांना तुमचं प्रशिक्षण मिळावं असं नाही वाटत? वाटतं ना मला. मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदा बोलवलं होतं लेक्चरसाठी, तर मी लेक्चर नाही देत. मला लेक्चर द्यायची माझी पात्रता नाही असं मला वाटतं. याचं कारण असं, मी दिग्दर्शनावरती चांगलं बोलू शकतो, पण मी दिग्दर्शन, कारण हा ना प्रॅक्टिकल गोष्ट आहे. नाटक ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आता पोहण्यावरती तुम्हाला जर का असेल तर ते प्रॅक्टिकल पाहिजे ना. तुम्ही पोहण्याची लेक्चर कशी देऊ शकाल? हात असा घ्या, तसा घ्या, तसं घ्या, असं होऊ शकतं का? नाही ना. हे माझं मत आहे अर्थात, आणि मी स्वतःला अजूनही विद्यार्थी समजतो. याच्यावरती कोणी बोलेल सुद्धा की अरे जास्त आगाऊपणा बोलतोस, पण नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो मी. आता मी 1973 साली केलेलं नाटक आणि आज 2026 साली केलेल्या नाटकामध्ये मी बऱ्याच मोठ्या लोकांना दिग्दर्शित केलंय, आणि अगदी आजच्या तरुण लोकांना पण दिग्दर्शित केलेलं आहे. अगदी आजच्या म्हणजे 20-22 वर्षाच्या मुलांना. तो त्यांच्याकडे त्या नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण ते आज नुसतं नाटक वाचत नाहीत, त्या नाटकाच्या जो विषय असेल त्याच्यावरचं वाङ्मय ते वाचू शकतात, त्याचा ते अभ्यास करू शकतात. म्हणजे ते त्यांच्या भूमिकेचा अभ्यास करत असताना त्यांच्याकडे जे मटेरियल अवेलेबल आहे ते वाचू शकतात. त्यामुळे ते माझ्यापेक्षा जास्त त्या विषयाचा अभ्यास करू शकतात असं मला वाटतं. मग त्यांच्याशी बोलायचं आपण. मी त्यांना शिकवणार काय, तर तुम्ही मुवमेंट कशा करायच्या किंवा ती व्यक्तिरेखा काय हे शिकवणार. पण ते करत असताना त्यांनी काय जाणून घेतलेलं आहे ते जाणण्याचा मी प्रयत्न करतो, आणि त्यांच्याकडनं काही काही गोष्टी शिकतो.
जसं आत्ता मी एक नाटक केलं, जे भुलं भुलं या नावाचं नाटक केलं. त्याच्यामध्ये सायन्स या विषयाबद्दल, सायन्सला तुमच्या आत्म्यांबद्दल काय म्हणायचं आहे, त्यांनी काय रिसर्च केलं आहे, हे मी 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 वाचलं तर मला जे काही इंटरनेटमध्ये मला मिळत. पण ही जी नवीन मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांना मी सांगितलं, अरे मला शोधून द्या रे. त्यांना बरोबर माहिती होतं सगळं, कारण ते त्याच्यामध्येच शिकलेले होते, त्यांना सगळं माहिती असल्यामुळे त्यांनी मला 10 उदाहरणं काढून दिली. हम्म. आता हे मी जर ते माझ्या एकांगी झालं असतं माझ्या, हम्म. मग तो हा जो विचार आहे नवीन नवीन पिढीचा, हम्म. आज मला एकांकिका, मला मला नवल वाटतं. मला मी लोकांकिका किंवा एकांकिका बघतो, कॉलेजच्या मुलांच्या एकांकिका नवल वाटतं. हम्म. त्यांच्याकडे किती विविध, ते हे सगळं त्यांनी कुठे नाट्य प्रशिक्षण घेतलेलं नाही, हम्म. प्रकाश योजनेचं प्रशिक्षण घेतलेलं नाही, पण ह्या मीडियाच्या द्वारे त्यांनी जे काही संशोधन केलेलं आहे स्वतः आणि शिकलेले आहेत स्वतः, ते इतकं ग्रेट आहे हम्म. की त्यांच्या एकांकिका मी बघायला नेहमी जातो आणि त्यांच्याकडनं शिकत असतो. हम्म. त्यामुळे मी शिकवण्याच्या भानगडीत पडत नाही. मग ते मी त्यावेळेला मी मग त्यांना सांगितलं युनिव्हर्सिटीला, की तुम्ही मला लेक्चर द्यायला बोलवू नका, हम्म. तुम्ही मला प्रोडक्शन करायला बोलवा. हम्म. कारण माझं प्रोडक्शन करणं हीच एक प्रकारचं शिबिर असेल. हम्म. ते नाटक बसवत असताना मी दिग्दर्शन शिकवणार, कॉस्ट्युम कसे करायचे शिकवणार, मी तुम्हाला डिक्शन शिकवणार, मी तुम्हाला नेपथ्य शिकवणार, मी तुम्हाला वेशभूषा शिकवणार. अशा पद्धतीचं मी शिबिर करतो. म्हणून मी कधीही प्रकाश योजनेचं अभिनयाचं, दिग्दर्शनाचं लेक्चर्स मी दिली नाही, हम्म. शिबिरं मी घेतली. हं. मी एकच शिबिर केलं NSD मधनं आल्यानंतर, ते मोहविद्यालयातर्फे केलं, माझ्या शाळेतर्फे केलं. तेव्हा शाळेने मला सांगितलं, तू एवढा NSD मधनं शिकून जा, तू आमच्यासाठी कर. मग मी म्हटलं अशा पद्धतीचं मी करेन हम्म. शिबिर. हम्म. मी 2 एकांकिका घेतल्या, 2 दिग्दर्शक घेतले, एक मी आणि प्राचार्य विजय जोशी. मग त्यांनी, आम्ही काय केलं, पहिल्या दिवशी माझ्या एक जनरल लेखक घ्यायचा, त्यांनी लेखनाबद्दल जनरल बोलायचं, हम्म. म्हणजे शन्ना नवरे उदाहरणार्थ. आणि मग त्यांनी जी ऑर्थोडॉक्स जी एकांकिका होती, त्या एकांकिकेच्या लेखनाबद्दल बोलायचं. दुसऱ्या दिवशी जी प्रायोगिक एकांकिका होती, तर प्रायोगिक लेखनाबद्दल बोलायचं त्या लेखकाने. आणि मग त्या एकांकिकेबद्दल बोलायचं, लेखनात. असं प्रत्येक विषयाबद्दल आम्ही करत लेक्चर्स देत गेलो. हम्म. मी नेपथ्य, मी जरी दिग्दर्शन केलेलं असलं त्याचं, तरी मी त्यांच्याकडनं नेपथ्य करून घेतो, तुम्ही करा. मग त्याच्यातलं काय चुकतंय काय नाही, नेपथ्य मीच केलं, पण मग ते हे कसं काय केलं, का केलं, अशा पद्धती. मला ना प्रोडक्शन ओरिएंटेड शिबिर करायला आवडतं, हम्म. म्हणून मी शिबिरं कधी घेतली नाही. हम्म. एक गोड तक्रार आहे तुमच्याविषयी, म्हणजे आम्हा रसिकांची आहे. 2 आणि 3 प्रोजेक्ट झाल्यानंतर माणसं लाईमलाईट मध्ये येतात, प्रसिद्धीच्या झोतात येतात. 6 दशक, 400हून अधिक दिग्गजांना तुम्ही डिरेक्ट केलंय, एवढी रंगभूमीची सेवा झाली, एवढी नाटकं तुमच्या नावावरती आहेत, सिनेमे आहेत, मालिका आहेत. कुमार सोनी सर प्रसिद्धीपासून लांब का राहतात? तुम्हाला सांगू ना, मला जो पहिला अनुभव आला ना, तो खूप वाईट होता. मग मी NSD मधनं आल्यानंतर अक्षरशः हवेत होतो, कारण मी यशस्वीरित्या आलो. मी अलकाजींचा लाडका स्टुडंट होतो. हम्म. आणि नंतर VV कारंजन. आणि मी आल्यानंतर मला ना असं वाटलं होतं की आता आपल्याला खरोखर चांगला हे मिळेल, ब्रेक मिळेल. पण त्यांनी ना मला अक्षरशः हाकलून दिलं ना, तेव्हापासून मी दुःखी झालो. हम्म. मी एवढं शिकून येऊन सुद्धा माझी जर काही व्हॅल्यू नसेल, त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं की तुम्ही प्रूव्ह करा. मग मी प्रूव्ह करत राहिलो. मी अजून प्रूव्ह करते, हम्म. मी अजून स्वतःला प्रूव्ह करते. हम्म. आमच्या घरच्यांनी काही वेळेला असे सांगितलं की तू PR का नाही वाढवत. म्हटलं त्यांनी काय होणार आहे, मला आज प्रसिद्धी नको आहे, मला कायमस्वरूपी प्रसिद्धी पाहिजे. हम्म. मी असं काम करून ठेवणार आहे की मी गेल्यानंतर सुद्धा ह्या नावावरती कुमार सोनीचा शिक्का राहिला पाहिजे. हम्म. हे माझं पहिलं तत्व आहे. म्हणून मी प्रसिद्धीपासून लांब. अरे मला करू देणार, मला करू दे, माझं अजून चांगलं नाटक यायचं आहे, हम्म. असं मी जेव्हा म्हणेन ना,
तेव्हा मी प्रगती करून तर काय झालं ना, एक नाटक करून मग मी तेच वाजवत बसलो. त्याचे वेगवेगळ्या पिढ्यांमधनं करून घेण्यात मला इंटरेस्ट नाही. हम्म. ते केलं, एकदा संपला विषय. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की ठाणा आणि मुलुंड, मी ठाण्यात राहतो. म्हणजे ठाणा आणि मुंबई, हम्म. म्हणजे त्यावेळची अशी गोष्ट होती की ठाण्याकडल्या आर्ट कलाकारांना मुंबईकर हे बाजूला ठेवायचे. ही वस्तुस्थिती आहे. होती का आहे आजही? मग त्यावेळेला होती. आता आहे की नाही मला माहित नाही, कारण आता मी सर्वकष झालोय. मी तेव्हा फक्त ठाण्यातनं नाटकं करायचो. बरोबर. मी प्रायोगिक नाटक करायचो. हम्म. पण त्यामुळे मग एक तत्व, अरे तुम्ही मुंबई ठाण्याचे ना, असे बोलायचे. आणि आमचं त्यावेळेला आमच्या ठाणेकरांचं असं हे लक्ष होतं की राज्य नाट्य स्पर्धेचं अंतिम फेरीतलं पहिलं बक्षीस मिळवणं. कारण मी 24व्या स्पर्धेत ते मिळवलं. त्याच्या आधी 23 वर्ष ठाणे केंद्रातनं आलेलं नाटक आणि दिग्गज लोक होते. अशोक साठे, राम मुंगी, यशवंत पालवणकर, अशा दिग्गजांनी इकडनं नाटकं केली. ती अंतिम फेरीला गेली, पण ती पहिली आली नाही. तर त्यावेळेला तेव्हापासून आमचं होतं की आम्ही पण कोणतरी आहोत. हा एक भाग पण त्याच्या मागे होता. नंतर मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीपासून लाईमलाईटमध्ये यायला लागलो, तेव्हा ना ग्रुपिझम व्हायला की हा ग्रुप याचा, मग हा निर्माता फक्त याच लोकांना काम देणार. बरं, मी कुठल्याच निर्मात्याकडे गेलेलो नाही आजपर्यंत. त्यामुळे मग प्रश्नच येत नाही ना. पण मग ह्या ज्या पार्ट्या होतात वेगवेगळ्या इंडस्ट्रीत, आता होत नाहीत, पूर्वी व्हायच्या खूप. त्याला तुमची उपस्थिती नसायची? नाही. मग त्याच्या पाठीमागे काय कारण होतं? काय कारण मला माहित नाही. कदाचित मी मुलुंडाच्या अशा कोणत्यातरी अनवैज्ञ ठिकाणी राहतोय का काय, असं लोकांना वाटत असावं कदाचित. किंवा मी रेग्युलर त्या ग्रुपमध्ये नसल्यामुळे तसं. म्हणजे मला ते एक आठवतं की मला एका सिनेमाचं नॉमिनेशन असून सुद्धा मला त्याच्या अवॉर्ड फंक्शनचं इन्व्हिटेशनच मिळालं नाही. आणि तो मला मी स्वतःचा इन्सर्ट समजतो. कारण नॉमिनेशन आहे म्हटल्यानंतर त्याच्यावरनं त्या चॅनलने असं सांगितलं की बाबा नाही, ते हल्ली आम्ही लोकांना दिलेले असतात सगळं, मग त्यांच्याकडे पत्ते असतात, असं नाही. बरं, मी काय असा कुठल्या तरी विचित्र गावामध्ये राहतो तसं नाही, मुलुंडमध्ये राहतो. असो. मग त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की माझी जर का तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर मला पण तुमची आवश्यकता नाही. मी माझ्या राज्यामध्ये माझ्या ह्याच्यामध्ये मस्तपैकी राहतोय. ह्याच्यात माझं खूप नुकसान झालंय. मला माहिती आहे. आत्ताची साधी गोष्ट सांगतो मी. राष्ट्रग्रंथ नावाचं नाटक मी जेव्हा केलं, राष्ट्रग्रंथामध्ये आंबेडकरांची भूमिका आहे. हेच जर का हे माझं नुकसान झालं, म्हणजे मला प्रेक्षकांना बोलायचं. प्रेक्षक कसे झाले? प्रेक्षकांना असं वाटतं की सिरियलमध्ये दिसतो म्हणजे त्याचं नाटक पाहिलं पाहिजे, सिनेमात दिसतो त्याचं नाटक पाहिलं पाहिजे. बरोबर. असं करण्यापेक्षा तुम्ही विषय काय ते बघू ना. चांगल्या विषयाचं नाटक बघा ना. हे माझं तेव्हाही सांगणं होतं, आजही सांगणं आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मी त्यावेळेला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मी सगळे स्टार्स घेतले होते. तेव्हा सगळे स्टार्सच होते. मी डॉक्टर लागू म्हणा, भक्ती बर्वे म्हणा, सदाशिव अमरापूरकर, दिलीप प्रभावळकर, अशा स्टार्सची सगळी नाटकं केली. त्यामुळे त्या लोकांनी जेव्हा गर्दी केली होती, आणि तेव्हा बाकीचा मीडिया पण नव्हता, त्यामुळे लोक येत होते. पण नंतर जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मग लोकांचं अरे स्टार पाहिजे असं सगळं व्हायला लागलं. तर तो भाग मला असा थोडासा खटकायला लागला की बाबा आपण आता मी राष्ट्रग्रंथामध्ये केलंय तर आंबेडकरांची भूमिका करणारा एक साधा मुलगा आहे, कारण तो आम्हाला मान्यवर घ्यायचा नव्हता. पण आज आंबेडकरांची भूमिका करणारा एक मान्यवर सतीश आपला आहे, यांनी सचिन खेडेकरनी भूमिका केली त्या भूमिकामध्ये. तर ती लोक आंबेडकरांची भूमिका म्हणून पटकन बघायला जाऊ शकतात. मला लोकांनाही सांगायचं की तुम्ही ती नाटकं बघाच तुम्ही, आम्ही नाही म्हणणं नाही, पण तुम्ही असं पण बघितलं पाहिजे ना. अशा नाटकांना पण नाही तर मग ते कधी येणार.
म्हणजे नोकरीमध्ये गेल्यानंतर विचारलं जातं की तुझा एक्सपिरियन्स काय. अरे तुझ्याकडे पहिल्यांदा आलोय ना, मग एक्सपिरियन्स शिवाय कसं होणार. मग आम्हाला एक्सपिरियन्स मिळणार कधी. तशीच ही गोष्ट आहे. काय खटकतं काय खटकतं आत्ताच्या, म्हणजे आपण 50 वर्षाचा जर का कारकीर्द बघितली, असं तर काही कधीच कुठल्याच क्षेत्रामध्ये असं होत नाही की त्याच्यामधल्या काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत, पण आपल्याला त्या कराव्या लागतात. असं काय वाटतं तुम्हाला 50 वर्ष जर का तुम्ही बघितलीत स्वतःची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं कुठली गोष्ट आहे की जी सगळ्यात जास्त खटकते? निर्माते जे आहेत ते कॅलिबरवरती विश्वास ठेवत नाहीत. पॉप्युलॅरिटीवरती विश्वास ठेवतात असं मला वाटतं. तरीही माझ्याकडे नाटकं येणं बंद झालेलं नाही बरं का. मी दर म्हणजे 6 महिन्यात मी 3 ते 4 नाटकं माझ्याकडे येत असतात. पण असा विश्वास पाहिजे की एखादं एक नाटक आहे ना, ते आपण ह्याला देऊया. मग ते तिथेच फिरतं सगळं. त्यांच्या ज्या ओळखीचे आहेत किंवा त्यांच्या जे रेग्युलर. बरं दुसरं असं झालं की मी ठाण्यात आहे, म्हणजे मुलुंडमध्ये आहे आणि मी दादर किंवा इथे जात नाही. हा एक मोठा ड्रॉबॅक आहे माझ्या दृष्टीकोनात. आणि मी पुढे पुढे करत नाही ही आहे. हा एक मोठा दोष आहे. म्हणजे मी करायला पाहिजे होतं असं. लोक म्हणले तू का नाही केलंस, आम्ही केलं तू नाही का नाही केलंस. तर त्याच्यात माझा तो ड्रॉबॅक आहे. मला नाही पुढे पुढे करता आलं. मला नाही PR घेऊन लोकांना सांगता आलं की मी असं आहे असं आहे. हल्ली जरा मी ह्याच्या बाबतीत करायला लागलेले की फेसबुक मला हे वापरताच येत नाही. पण आता हल्ली मला जमायला लागलं की बाबा फेसबुक मी असं करतोय किंवा इन्स्टावरती आता मी टाकायला लागलो की हे मी पूर्वी टाकत नव्हतो. ह्याचं कारण असं मला असं वाटायला, अरे मी एक करते मग लोकांना कळत कसं नाही, कळायला तर पाहिजे ना. बरोबर. आता आज मला अभिमान याच्यासाठी आहे की आज मी 53 वर्ष सतत करते हो. म्हणजे असं एकही वर्ष नाही. कसं होतं, एखादा मान्यवर 20 वर्षाची नाटक सुरू केलं की तो 50 वर्षांचा 70 वर्षाचा होणार. म्हणजे त्याची 50 वर्ष झालीच किंवा. बरोबर. पण त्या 70 वर्षातले त्यांनी पहिले 10 वर्ष केली, नंतर परत गॅप घेतली, नंतर परत घेतली, असं झालेलं नाही माझं. बरं असं नाही. आता अरे तू काय सगळीच चांगली नाटकं करायला पाहिजे असं होऊ शकत नाही ना. 10 नाटकातली 3 नाटकं तरी होतात ना. बरोबर. जी नाटकं म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे मला नेहमी सांगतात, तू किचन प्रोडक्शन पण केलं पाहिजे. तुझं घर तर चाललं पाहिजे. बरोबर. आता 125 पैकी माझ्या मताप्रमाणे 30 ते 35 असे प्रोडक्शन्स आहेत की ज्याच्यावरती कुमार सोनीचा शिक्का आहे. आणि हे मला पुरेसं आहे. माझ्या आता असं चाललं होतं की माझ्याकडे काही नाटकं जी आहेत किंवा सिनेमे आहेत, विशेषतः सिनेमा मला करायचंच आहे. पण आता परिस्थिती अशी की कोणाकडे जायचं, कारण आता कॉर्पोरेट सगळं जगत सुरू झालेलं आहे. बरोबर. आणि मग तिथे गेल्यानंतर आपली काय हाल होईल, कारण मग त्याचे राईट्स ते सगळं ते सगळं भीषणच वास्तव आहे सगळं. दिल्लीमध्ये तुम्ही सुरुवात केली NSD मधून, आणि आता आपल्या मुलाखतीमध्ये जो राष्ट्रग्रंथ या नावाच्या नाटकाचा विषय आला, आणि तुम्ही दिल्लीला इंटरव्ह्यूसाठी गेला होता आणि तुमचं सिलेक्शन झालं आणि तुमचं प्रशिक्षण झालं तिथे. त्याच दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन तुम्ही हा सगळा घाटच म्हणतो मी त्याला, कारण तो मोठा आणि आवाकाच मोठा आहे, सर्कल कंप्लीट झाल्यासारखं असतं ते. राष्ट्रपती भवनातला अनुभव आणि हा राष्ट्रग्रंथ नाटकाविषयी हे तुमच्याकडे कसं आलं, आणि तो सगळा अनुभव कसा होता हे मला. राष्ट्रपती भवन मधला अनुभव म्हणजे काय म्हणतात सुवर्ण. जसं मी या राष्ट्रपती भवनसाठी मी दोघांना फार धन्यवाद देतो. एक तर मनोज जोशी आणि अभिराम भडकमकर. राष्ट्रपती भवनची कल्पना अशी झाली की आपले कोविंदजी
त्यांच्या सेक्रेटरीने मनोज जोशीला सांगितलं की राष्ट्रपती भवनवरती नाटक करायचं आहे, डॉक्युमेंटरी वगैरे नाही, नाटक करायचं आहे. म्हणजे त्याचे निर्माण कसं झालं, राष्ट्रपती भवनाचं निर्माण कसं झालं, इथपासून त्या 14 राष्ट्रपतींच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येकाच्या कारकिर्दीमधले काही काही महत्त्वाचे प्रसंग टाकून ते लाईव्ह नाटक करायचं. त्याच्यावरती अभिराम भडकमकरांनी सुरुवात केली आणि तिने एक स्क्रिप्टचा ठोकताळा तयार केला. आणि जसं लग्नाची बेडीच्या वेळेला डॉक्टर लागूंनी मला बोलून तेवढं मोठं एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करत, तसं हे मोठं प्रोजेक्ट मला दिलं करायला. आता हे मी माझं नशीब समजतो. आणि मी तिथे गेल्यानंतर ते वाचल्यानंतर मला ते खूप आवडलं. मी म्हटलं प्रथम आपल्याला ते बघायचं आहे, राष्ट्रपती भवन आधी प्रथम आपल्याला बघायचं आहे. मग राष्ट्रपती भवनला आम्ही फिरलो, 2 दिवस आम्ही फक्त फिरत होतो. मग ते कुठे करायचं, मग त्यांच्या सेक्रेटरीबरोबर आमची चर्चा झाल्या, कारण त्याचं नेपथ्य पण मीच करणार होतो, प्रकाश योजना पण मीच करणार होतो आणि दिग्दर्शन मीच करणार होतो. माझ्या डोक्यात लेवलचं नेपथ्य होतं, पण मग लेवलचं नेपथ्य म्हणजे कुठल्याही म्हणजे साध्या राजभवनातलं पण वाटू शकत. मग राष्ट्रपती भवनचं काय, मग राष्ट्रपती भवन मधले लोकेशन शूट करायची अशी कल्पना आहे. आणि त्याचा बॅकड्रॉपसाठी आम्ही ते सगळ्या गोष्टी शूट करायला लागलो. म्हणजे इतकं की राष्ट्रपती भवनच्या केबिनमध्ये, राष्ट्रपतींच्या केबिनमध्ये पण काही सीन्स होते. तर मग ते केबिनमध्ये जर सीन्स असतील तर बॅकड्रॉपला राष्ट्रपती भवनची त्यांची केबिन दिसली पाहिजे, ती आम्हाला शूट करायची. म्हणजे मोठं आव्हान होतं. पण तुम्हाला सांगायला मला अतिशय अभिमान वाटतोय की राष्ट्रपती भवन जे आपलं आहे ना, ते काय ग्रेट आहे हो, इतकं ग्रेट आहे. आणि त्याच्यातली प्रत्येक दालनं आम्ही बघितली. त्याच्यातली त्या दालनांमध्ये आपल्या राष्ट्रपतींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बदल करून जे काही त्याचं केलेलं आहे ना, अक्षरशः प्रत्येकाने बघावं इतकं त्याची टूर असते. तर सांगायची गोष्ट अशी की त्या ठिकाणसारख्या ठिकाणी नंतर अशोक हॉलमध्ये आम्ही गेलो, तिथे काही सीन्स आहेत, ते सगळं शूट करायचं. ते बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही शूट केल्या, पण राष्ट्रपती भवनांच्या केबिनची होती. तर त्यांच्या सेक्रेटरीने आम्हाला सांगितलं की तुम्हाला फक्त 15 मिनिटं मिळतील, 15 मिनिटामध्ये तुम्हाला राष्ट्रपतींचे केबिन शूट करायचे. कसं करणार हो, आमचा तो रेड कॅमेरा जो होता त्याच्या असेंबल करायलाच म्हणजे अर्धा तास लागतो. ते म्हणजे तुम्ही कुठे पण करा. मग आम्ही गेलो. बरं, त्यांच्या केबिनमध्ये बाकी कोणी जाऊ शकत नाही, बरोबर, फक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, तिन्ही दलाचे प्रमुख आणि कुमारस्वामी. मी गेलो आणि 7व्या मिनिटाला ते आले. मला काय बॅकड्रॉपच हवा होता, पण ते वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला माहिती असेल सगळं. 7व्या मिनिटाला आले. अहो म्हटलं 15 मिनिटं नाही, ते हे झालं ना, तुमचं सगळं क्लिअर करेपर्यंत आम्हाला 7 मिनिटं पाहिजे, निघा. आम्ही निघालो. तिथे मी जवळजवळ 25 दिवस राहिलो तिथे टोटल. आणि तिथे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं मी ते बघून त्या लेखकाने आणि अभिरामने आणि यांनी जे लिहिलेलं होतं त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मोठं आव्हान असं होतं की त्यांच्यासारखे दिसणारे चेहरे असणारी लोक निवडणं. हे इथे मला मनोज जोशी आणि त्याच्या सगळ्या टीमनी खूप मदत केली, त्यांच्याप्रमाणे दिसणार. मग आम्ही त्यांच्या क्लिप्स आपल्याला बऱ्याच आम्ही त्यांच्याकडनं घेतल्या की राष्ट्रपती चालतात कसे, प्रत्येक ते राष्ट्रपती चालतात कसे, बोलतात कसे, त्यांच्या क्लिपिंग्स आम्ही घेऊन ठेवल्या. त्या राष्ट्रपतींनी त्या बघितल्या. मग त्याच्याप्रमाणे आवाज तर तसा काढण्याचा प्रयत्न केला, पण तसं निघेल तसं नाही. पण तरी जास्तीत जास्त पद्धतीने आम्ही डिक्शनचा पण प्रकार केला. कडे मेहनत आम्ही केली. बरं, त्याच्यात असं होतं की लग्नाच्या बेडीसारखं सुद्धा सगळे अवेलेबल होतच नव्हते. स्वतः मनोज जोशी पहिले 15 ते 20 दिवस नव्हताच. तो सूत्रधार असतो. मग त्याची डमी करून मी संबंध नाटक बसवलं. आणि मग ह्या लोकांचे मग आज हेच लोक आहेत, आज हेच लोक आहेत, असं करत करत आम्ही ते नाटक बसवत गेलो. आणि मग आम्ही ते शूट केल्यानंतर त्याचा बॅकड्रॉप सगळा वापरला. आम्ही तिथे 2 ते 3 दिवस आम्ही तिथे रिहर्सल केला राष्ट्रपती भवनमध्ये. आणि गमतीची गोष्ट अशी की राष्ट्रपतींनी स्वतः ग्रँड रिहर्सल आमची अटेंड केली. मी तेच विचारणार होतो की
त्यांनी बघितलं का आणि त्यांची त्याच्यावरती प्रतिक्रिया काय नाही, होती? त्यांनी बघितलं म्हणजे आधी आधी याच्या वाचनाच्या वेळेला पण आम्ही त्यांना वाचून दाखवलं संपूर्ण. त्या वाचनाच्या वेळेला पण त्यांनी काही सजेशन केल्या ज्या नजर चुकीने आमच्या राहून गेल्या होत्या, हम्म. त्या त्यांनी केल्या रामनाथ कोविंदजी. नंतर ते ग्रँड रेसलला आले, कारण स्क्रिप्ट वाचला ऐकला ठीक आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही काय करताय? हम्म. म्हणजे मी असा मी एकमेव दिग्दर्शक असेल की ज्याच्या ग्रँड रेसलला आणि शोला दोन्ही आणि राष्ट्रपती होते. ते अतिशय खुश झाले हम्म. दोन्ही बघून. तिने आम्हाला आशीर्वाद दिले. बरं, ह्याची आम्ही कुठेही वाच्यता केली नव्हती, कारण आम्हाला तसं सांगण्यात आलं होतं. हम्म. जिथपर्यंत शो होत नाही तिथपर्यंत सांगायचं नाही. आणि ज्या दिवशी शो झाला त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी ते दिल्लीवरनं इकडे सगळ्यांनी SMS पाठवले फोटोग्राफ. हम्म. पण तरी सुद्धा ना त्याचा गवगवा नाही झाला, हम्म. कारण हा युनिक प्रयोग होता. युनिक प्रयोग. हम्म. 1914 ते 1914 ते 1932 का 33 पर्यंत झालं पूर्ण. 19 वर्ष लागली. हम्म. त्याची हे कशी झाली, कसं बांधलं गेलं ते सगळं आहे. हम्म. 14 राष्ट्रपती शेवटी येऊन उभे राहतात उभे राहतात. आणि तिरंग्याचा लाईट टाकून जनगण मन होतं त्यावेळेला तो भारताच्या राष्ट्रपती भवनाच्या चेंड्यावरती कॅमेरा जातो आणि राष्ट्रपती गीत सुरू होतं. मी लाईट केबिनमध्ये होते. माझ्या डोळ्यातनं गळगळा अश्रू यायला लागले. हम्म. आनंदाश्रू होते की आपल्या देशाला समजा गोल्ड मेडल मिळाले आणि राष्ट्रगीत चालू आहे. हम्म. तर मी केलेल्या नाटकाचा असा शेवट होतोय. हम्म. पण मला तसंच रडत रडत खाली यायचं होतं, कारण कर्टन कॉलसाठी ठराविक वेळेमध्ये मला तिथे पोचणं आवश्यक होतं. हम्म. पण तो अनुभव मी दोनदा घेतला, एकदा ग्रँड रेसलला आणि हा. आता दुसरा महत्वाचा हा म्हणजे राष्ट्रग्रंथ. संविधान म्हटलं की आपण एकच म्हणतो की आरक्षण. हम्म. संविधानाशिवाय दुसरं काय नाही. पण संविधान म्हणजे काय आहे नक्की, त्याची संकल्पना कोणी मांडली, ते कसं झालं, ते किती लोकांनी लिहिलं, त्याच्यावरती काय काय रिसर्च केला गेला, याच्या सगळ्या प्रक्रिया हम्म. चा आधी एक भाग आहे. हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय लिहिलंय, हम्म. त्याच्यासाठी त्यांचे आणि वल्लभभाई पटेल यांचे सीन आहेत किंवा गांधींचे सीन आहेत, त्यांचे नेहरूंचा सीन आहे. हे सगळे दृश्य असणारं नाटक आहे. आणि नंतर जेव्हा ते जाहीर झालं, हम्म. रिलीज झालं 1950 साली, तेव्हापासून ते आजपर्यंत त्याची काय काय त्यामध्ये काय बदल करण्याचा प्रयत्न केला गेला का, हम्म. त्याच्यामध्ये कलमं काय आहेत, प्रत्यक्ष फक्त आरक्षण आहे का, हम्म. कामगारांचे तास किती असावेत, हम्म. नंतर हिंदू कोड बिल आहे, केशवानंद भारतीची केस आहे, शहाबानूची केस आहे, बरोबर. लँड रिफॉर्म ऍक्ट आहे. अशा अनेक घटना आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मी जेव्हा ते नाटक वाचलं तेव्हा मी ऐकलं जेव्हा पहिल्यांदा, तेव्हा मी त्या निर्मात्याला सांगितलं, मला प्रथम आधी कॉन्स्टिट्यूशनची कॉपी आणून दे, हम्म. मला ती कॉन्स्टिट्यूशन वाचू दे. ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा ह्याच्यावरती हे एक नाटक कसं होऊ शकतं. हम्म. एक नाटक होऊच शकत नाही. याचे एक भाग म्हणजे धुरंधर 1, धुरंधर 2, तसे राष्ट्रपती भवन, राष्ट्रग्रंथ 1, 2 2. असे भाग व्हायला पाहिजे. मग ते करत असताना त्याची लोकेशन्स कशी करायची, जशी इकडे लोकेशन्स होती तशी इकडे लोकेशन्स कशी करायची. इथे 16 लोकेशन्स आहेत. मग बाबासाहेब आंबेडकर स्वतः येतात. आधी ते त्या काळातले बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि मग ही कलमं आम्ही का लिहिली, याचा काय फायदा, याच्यातनं काय घेतलं पाहिजे, हम्म. हे ते वाच्यता करतात, लोकांना समजावून सांगतात. अशा पद्धतीचं हे नाटक आहे. हम्म. म्हणजे माझं तर म्हणणं आहे, प्रत्येक भारतीयाने म्हटलं बघितलं पाहिजे. हम्म. आम्ही आता लॉ कॉलेजमध्ये जेव्हा हे केला, शो केला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये, तेव्हा त्यांच्या ह्यांनी प्रिन्सिपॉलने आम्हाला सांगितलं की याचे आम्ही 50 शो आम्ही करू, हम्म. पण पुढे काय नाही. हम्म. हे माझं दुःख आहे. आता सरकारला माहिती आहे ना
राज्य सरकारला माहिती आहे, केंद्र सरकारला माहिती आहे हे नाटक आहे. हम्म. राज्य सरकारने काही प्रयोग केले, पण मला मला नुसते प्रयोग, मला फुकट नाटक व्हायला पाहिजे अशातला माझा लोकांनी बघितलं पाहिजे. काय होतं की जेव्हा तुम्ही एखादा शो फुकट दाखवता लोकांना, तेव्हा त्याच्यातलं महत्त्व राहत नाही. हा, जाऊया रे, बघूया रे. ह्याच्या शाळांमध्ये प्रयोग करायला हरकत काय आहे? हम्म. बरं, मी ह्याची ना 3 वेगवेगळी मॉडेल्स केलेली आहेत. हम्म. म्हणजे एक रेग्युलर थिएटरमध्ये शो, एक जर छोटं जर थिएटर असेल तर छोट्या थिएटरमध्ये शो, हम्म. आणि शाळेसारख्या ठिकाणी जिथे सेट वापरायचेच नाही, कारण आपल्याला त्यातला मेसेज पोचला पाहिजे. हम्म. म्हणजे काळ्या पडद्यावरचे शो अशा मी केलेले आहेत सगळे. हम्म. आमच्या निर्मात्याचे प्रयत्न चालू आहेत. गमतीचा भाग असा आहे की हे नाटक एका गुजराती निर्मात्याने करावं, मराठी नाटक. हम्म. आता तुम्ही मगाशी म्हणलात तसे, आता हा निर्माता आपल्याला करोडोचा फायदा होईल म्हणून आला होता का? हम्म. नसेल आला. नाही, बरोबर. अर्थात त्याला असं वाटलं असेल की गव्हर्नमेंट घेईल, हम्म. पण एक वेगळा प्रयोग करतोय हे तर त्याच्या डोक्यात असणार नाही. हम्म. पण हे पहिल्यापासून मराठीमध्येच करायचं असंच नाही, होतं? ते मी जेव्हा मराठीमध्ये केलं तेव्हा मी खरंच ते डिक्लेअर केलं होतं त्यावेळेला की हे नाटक मला हिंदीमध्ये करायचं, हम्म. म्हणजे ते नॅशनल लेवलला जाऊ शकेल. हम्म. कारण आज आज अजून तरी आपल्याकडे सबटायटलची अजून योजना आलेली नाही बरोबर. नाटकाला. बरोबर. राष्ट्रग्रंथाचं म्युझिक इतकं उत्तम आहे, आणि राष्ट्रग्रंथ हे नाव अभिरामने दिलेलं आहे. हम्म. कारण संविधान नाटक नाव दिलं असताना लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असता. बदलला असतो. अरे, संविधान म्हणजे काहीतरी, पण राष्ट्रग्रंथ म्हणजे मला असं वाटतं की जर काय हे नाटक जर का आपल्या पीएमनी बघितलं किंवा राष्ट्रपतींनी बघितलं तर आपल्या संविधानाचं नाव मराठीमध्ये ते राष्ट्रग्रंथ करतील. इतकं प्रॉपर नाव आहे, हम्म. राष्ट्रग्रंथ. हम्म. फारच मोठा प्रोजेक्ट, आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की तुम्ही त्याचा भाग आहात, आणि महत्वाचा भाग आहात. हो हो. आणि शेवटी मला तुम्हाला जाता जाता विचारायचंय की एवढ्या आघाड्यांवरती सगळे वेगवेगळे, म्हणजे अगदी स्मॉल स्केल पासून अगदी लार्ज स्केल पर्यंत एवढे सगळे प्रोजेक्ट तुम्ही हँडल केलेत. कलात्मक माणूस आणि सृजनशील माणूस हा कधीच स्वस्थ बसू शकत नाही. आता तुमच्या मनामध्ये अजून काय करायचं राहिलंय की जे जे अजून माझ्या डोक्यात आहे आणि मला ते करायचंय? असा कुठला विषय, असा कुठला प्रोजेक्ट, असं कुठलं नाटक जे तुमच्या मनात आहे? मला 2 सिनेमे करायचे. हं. एक सिनेमा आहे अथमनुष जगन्नवरचा सिनेमा, जो प्रलमयकर आणि मी लिहिलेला आहे. हं. आणि दुसरा एक सिनेमा आहे अंबर हडपने लिहिलेला, हं. सांता क्लॉज द रिअल हिरो. हं. हे दोन्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिनेमे होऊ शकतील हं. असं मला वाटतं. हं. हे 2 सिनेमे आहेत, आणि 2 सिनेमे तसे साधे आहेत. आनंद नाडकर्णीचे 2 सिनेमे आहेत. हं. हे 4 सिनेमे मला करायचे आहेत. आणि मला खरं सांगायचं तर राष्ट्रग्रंथ हिंदीमध्ये करायचं. हं. मला पुन्हा एकदा अथमनुष जगन करायचं आहे. तशी माझ्याकडे प्रोजेक्ट्स भरपूर आहेत, हं. आणि ते प्रोजेक्ट्सनी मी एक मी 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 सांगितलं ना की मी वेगवेगळ्या जॉनरची नाटकं केली. म्हणजे इमर्जन्सीवरती मास सबरीन, नंतर तुमच्या शस्त्र आणि शांतीवरचं अथमनुष जगन, नंतर करप्शनवरचं पैसा 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 नावाचा सिनेमा, किंवा एड्सवरचा गिल्टी, किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरचा उलटसुलट, खाकी दहशतवादवरचा अर्धसत्य, सिझोफ्रेनियावरचा सुखांशी भांडतो आम्ही जन्मरहस्य, हं. घटस्फोटावरचा हा तुमचा कुठला त्या तिघांची गोष्ट आणि तुझ्या विना, नंतर शालेय शिक्षणावरचं संस्कार नावाची मालिका. आता त्या मालिकेमध्ये आम्हाला काय असे, आम्ही काय सरकारला सांगत नाही की शाळा असलीच पाहिजे किंवा शिक्षण पद्धती अशी असली पाहिजे. आम्ही शिक्षण पद्धतीबद्दल बोललोय, आणि त्यात आम्ही उपायही सुचवले. हं.
असं नाही केलेलं आहे. शिक्षणमध्ये तो तो सिनेमा छडी लागे छमछम नावाचा सिनेमा, सायन्स फिक्शनवरचा माणसा माणसा हो. बरोबर. म्हणजे असे मी वेगवेगळे राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रग्रंथ तर बोलायलाच नको. हम्म. म्हणजे ते भरून पावलं. भरून पावलं असं असे असे आहेत. हं. अशी आणखी काही प्रोजेक्ट्स माझ्या डोक्यात आहेत. हं. काही आत्ता रेडी आहेत, काही डोक्यात आहेत. मला आता एक स्वतःला गोष्ट लिहायची सध्या इच्छा झालेली आहे. हं. कादंबरीसारखे हं. आहे आणि त्याचं नाव असणार आहे ध्रुव तारा. बर. ते थोडंसं फिक्शन असणार आहे आणि ते थोडंसं रिअलिटी असणार आहे. रियालिटी असणार आहे. सध्या त्याचे विचार मनामध्ये घोळत आहेत. ध्रुव तारा हे नाव आहे. नक्कीच, नक्कीच. आणि आपल्या मराठी रंगभूमीवरचे सुद्धा कुमार सोनी सर ध्रुवताराच आहेत. आणि नक्कीच खूप तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. तुमच्याशी गप्पा मारायला बसल्यानंतर खऱ्या अर्थाने रसिको समजतं की सिम्प्लिसिटीमध्ये केवढं मोठं ऐश्वर्य आहे. आणि बरं आहे सर, तुम्ही जरा प्रसिद्धीपासून लांबच आहात. प्रसिद्धी भल्या भल्या माणसांना फार वेगळ्या 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 वळणावरती नेऊन सोडते. पण इतकी वर्ष सातत्याने तुम्ही जे काम केलं, ते सातत्य फक्त आणि फक्त तुम्हाला प्रसिद्धी नी तुमचं थोडंसं विचलित झालं असतं. पण ही जशी एक बाजू आहे, तशी दुसरी बाजू पण अशी आहे की तुम्ही केलेलं काम हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त रसिकांपर्यंत आणि पुढे येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्यापर्यंत देखील ते पोहोचलं पाहिजे. म्हणून हा पॉडकास्ट आणि हा घाट, की तुमच्याकडनं ह्या सगळ्या माहिती मिळवण्याचं काम झालं तर अनेक जणांना पुढचे अनेक दरवाजे वेगवेगळे ओपन होतील. त्यामुळे तुम्ही मी आज याच्याबद्दल एक सांगू इच्छितो की मी लिहिलेलं पुस्तक जे आहे हो. चौकट दिग्दर्शनाची, हां. ते नाटकाच्या सर्व अंगातल्या लोकांनी वाचणं आवश्यक आहे. याच्यासाठी की आता असं होऊ शकतं की प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो दिग्दर्शकाचा. हं. की मी स्टेज ज्या ज्या जागा असतात, ज्या हं. स्ट्रॉंग पोझिशन कुठली, तर सेंटरची असं म्हटलं जातं. बरोबर. तर एखाद्या दिग्दर्शक म्हणेल की माझा स्टेज राईटची वाटू शकते. पण ती थिअरी काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. बरोबर. जसं भरतमुनीचं नाट्यशास्त्र जाणून घेणं आवश्यक आहे. जो नाटक करणारा आहे त्यांनी, हं. ते भले आपण आता तसं वापरत नसू किंवा त्याच्यामध्ये खूप बदल झालेले असले तरी सुद्धा. हं. त्याची माझी 3 पुस्तकं आहेत आणि ही पुस्तकं मी वेगवेगळ्या मान्यवरांबद्दलची पुस्तकं आहेत, व्यक्त झालं. व्यक्त झालेलं आहे. कारण ते एवढे ग्रेट लोक आहेत की त्यांच्याकडनं ते वाचत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकतात. म्हणजे NSD असताना आम्हाला नेहमी सांगायचे की तुम्ही आत्मचरित्र वाचली पाहिजे. हं. आत्मचरित्र वाचल्याने काय होतं की तो माणूस कसा झाला, त्यांनी बरोबर. कसा विचार केला हे बरोबर. कळतं. बरोबर. तसं मी या सखे सोबती आणि माझे शिदोरी नावाचं पुस्तक आहे, हं. ते माझं मेकिंग बद्दलचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये मी मांडलेलं आहे. तो ना ते वाचल्यानंतर ना एखाद्याला इन्स्पिरेशन मिळू शकतं, बाबा असं होऊ शकतं. बरोबर. बरोबर. सखे सोबती हा कार्यक्रम मला बघायचा आहे आणि मी कारण 1 तासाच्या मुलाखतीत तर काही पूर्ण कुमार सोनी समजू शकत नाही. त्यामुळे मला तो बघायचा आहे आणि रसिको लवकरात लवकर सरांचे प्रयोग हे आपल्या प्रत्येकाच्या शहरामध्ये व्हावेत अशा शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने मी देतो. आणि आज तुम्ही खूप छान गप्पांचा योग आला तुमच्या बरोबर संवाद साधण्याचा, त्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि पुढल्या भागात भेटूया नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.